टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपले प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी शिवाजीराव गर्जे, मुश्ताक भाई अंतुले, अनिकेत तटकरे, आनंद परांजपे, जिल्हाध्यक्ष मधुकरराव पाटील, सुभाषराव केकाणे, ज्यांचा आता आपल्या सर्वांच्या साक्षीनं पक्ष प्रवेश होणार आहे, त्या स्नेहल जगताप, सुधाकर जिघारे, विजयराव मोरे, अशोकराव भोपतवार, नारायणराव डामसे, हनुमंतराव जगताप, भरत भगत, श्रेयस जगताप, अंकित साखरे, जयवंती हिंदुळा, उमाताई मुंडे, विनोद पासिलकर, सिद्धार्थ कांबळे, विशेषतः माझ्या मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, उपस्थित आज अनेक मान्यवरांचा इथं प्रवेश होणार आहे। खरं तर आपल्याला आज महत्त्वाच्या व्यक्तींचा इथं आपण प्रवेश घेतो आणि नंतर जसं सुनील तटकरे साहेबांनी सांगितलं त्या प्रकारे एप्रिलमध्ये आज आमचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि एप्रिलमध्ये साधारण मोठा कार्यक्रम आपल्याला महाडच्या परिसरामध्ये किंवा जिथं तुम्ही कुठं आयोजित कराल तिथं आपल्याला घ्यायचा आहे। महाराष्ट्र विधानसभेचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सांगता होतीये आणि सांगता होत असताना आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरीचे आमदार 3 टर्म ते आमदार आहेत, श्रीयुत अण्णा बनसोडे, मागासवर्गीय समाजाचे SC मध्ये मोडतात आणि त्यांची विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड झालेली आहे आणि त्यांनी त्या पदाची सूत्र देखील आज स्वीकारलेली आहेत। तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेस आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीनं पुढे नेतोय, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे, त्याच्यात आता आपण सगळेजण सहभागी होत आहे, त्या गोष्टीचा मला मनस्वी आनंद आहे। पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कधी काळी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये एका गावामध्ये जन्माला आलेला हा मुलगा अनेक जण पिंपरीमध्ये चिंचवडमध्ये पोटाची खळगी भरण्याच्या करता कुठलं ना कुठलं काम करण्याच्या करता मराठवाड्यातले कोकणातले नोकरी करण्याकरता व्यवसाय करण्याकरता खानदेशातले विदर्भातले पश्चिम महाराष्ट्रातले असे अनेक भागातले लोक त्या पिंपरी चिंचवडमध्ये आलेले आहेत आणि त्याला आम्ही मिनी भारत म्हणतो कारण कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून त्याची ओळख आहे। गरीब वर्ग ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्यांना चांगली घरं बांधता येत नाही, त्याच्यावर स्लम पण आहे, अर्थात त्यांना चांगली घरं देण्याचाही प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे आणि त्याच्यात आम्ही पुढची वाटचाल करतोय। पण आज ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपाध्यक्ष केलं, महायुतीच्या मान्यवरांनी उपाध्यक्ष केलं, सभागृहांनी उपाध्यक्ष केलं, कारण कुणीच फॉर्म त्यांच्या विरोधामध्ये भरला नाही, मी सगळ्यांचे तिथं आभार मानले। तो पिंपरीमध्ये चहाची टपरी पानाची टपरी चालवत होता, पानाची टपरी चालवणारा एक साधा कार्यकर्ता, गरीब कुटुंबातला एक कार्यकर्ता, परंतु राष्ट्रवादीचा तो कार्यकर्ता होता, कारण 99 ला स्थापना झाल्यानंतर अनेक नवीन नेतृत्व मी त्या काळामध्ये बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला होता, विशेषतः पुणे पिंपरी चिंचवड त्या सगळ्या परिसरामध्ये। आज तो विधानसभेचा उपाध्यक्ष झालेला आहे आणि त्याला आम्ही कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा दिलेला आहे। याचा मला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला अभिमान आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचं अभिनंदन करतो आणि विधानसभेतल्या त्याच्या विजयासाठी आणि उपाध्यक्ष पदासाठी त्यांच्या निवडीसाठी सहकार्य केलेल्या सर्व सहकाऱ्यांना देखील मी त्यांचे मनापासून आभार या निमित्तानं मानतो। खरं तर आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व दूरपर्यंत पोहोचलेला पक्ष आहे।
पक्षाचा विचार हा आपल्या तळागाळातल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम प्रांताध्यक्ष सुनील तटकर यांच्यापासून आम्ही सगळेच जण त्या ठिकाणी करतोय। समाजातला दुर्बल घटक असेल, वंचित घटक असेल, आदिवासी असेल, उपेक्षित असेल, मागासवर्गीय असेल, त्यामध्ये अल्पसंख्याक असेल, बहुजन समाजाचा असेल, इतर मागासवर्गीय समाजाचा असेल, ह्यांच्या हक्कासाठी लढणारा आणि त्या सगळ्या समाजाला न्याय देणारा आणि त्यांच्यासाठी भांडणारा असा प्रकारचा आपला पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांना पाठीशी भक्कमपणे उभं राहून त्यांना बळ देणारा हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। आणि सर्वात जर महत्त्वाचं तुम्ही बघितलं तर पहिल्यापासून त्याच्यामध्ये काही कॅबिनेटमध्ये सुनील तटकरेजी पण आमच्याबरोबर होते। पहिल्यांदा आपण 33% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, नंतर आम्ही सभागृहामध्ये काही वर्षांनी 50% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। अनेक पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणून जे काही पुरोगामी निर्णय घेता येतील ते निर्णय घेण्याचं काम हे आम्ही त्या काळामध्ये केलं आणि त्याला जनतेने पण पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला। एकंदरीतच पक्ष हा सगळ्यांशी जोडला गेला पाहिजे। पुरोगामी किंवा सुधारणावादी विचारांवर विश्वास ठेवून आज आमच्या कोकणमधली आमची भगिनी म्हणा, आमची मुलगी म्हणा, कारण माणिकराव, स्वर्गीय माणिकराव जगतापांचे माझे काय संबंध होते ते आम्हालाच दोघांना माहिती आहे। आज माणिकराव हयात नाही आहेत, परंतु एक माझा जवळचा कार्यकर्ता कोकणातला म्हणून माणिकरावचे आणि माझे संबंध होते। परंतु कधी कधी काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं कुणाचं चालत नसतं। फार लवकर अचानक आकस्मित माणिकराव आपल्याला त्या ठिकाणी सोडून गेले, परंतु ती पोकळी भरून काढण्याचं काम त्याच्यामध्ये स्नेहल करतीये, श्रेयस करतायत, बाकीचे त्यांचे बंधू, इतर सर्व सहकारी मित्र त्या ठिकाणी करतायत आणि हे सगळं करत असताना त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मनापासून त्यांना साथ दिलेली मी बऱ्याचदा बघतो। माणसं जिकडं हवा चालते तिकडं हवेवर फिरत असतात। आमच्या ग्रामीण भागात आम्ही म्हणतो उगवत्या सूर्याला नमस्कार करत असतात, परंतु कुठंतरी निष्ठा, कुठंतरी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हा पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मध्ये आहे। आणि चव्हाण साहेबांनी तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, आपलं वागणं बोलणं चालणं कसं असलं पाहिजे, महाराष्ट्राची परंपरा ही आपण कशी पुढं नेली पाहिजे, ती जतन केली पाहिजे, वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवल्या आणि त्याच्यातूनच आपण सगळेजण पुढे चाललोय। आज हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम बरेच दिवस चर्चा चाललेली होती। आज खास लोकसभेचं अधिवेशन असताना देखील तटकरेजी त्या अधिवेशन सोडून आले। मी काही तासाकरता अधिवेशनातनं वेळ त्या ठिकाणी काढली। आज स्नेहलचा आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बाकीच्या सगळ्याच सहकाऱ्यांचा जो काही पक्षप्रवेश होतोय, मग त्याच्यामध्ये आमचे हनुमंतराव जगताप असतील, श्रीय जगताप असतील, इतर पण खूप मोठी यादी त्या ठिकाणी आपली आहे। महाड, पोलादपूर आणि माणगाव हा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यातले अनेक कार्यकर्ते समोर माझ्या बसलेले आहेत। मग त्याच्यामध्ये श्रीधर सपकाळ असतील, चंद्रकांत बुवा जाधव असतील, दिलीप भागवत असतील, त्याच्यामध्ये सुदेश कलमकर असतील, सूर्यकांतजी सिलीमकर असतील, विलासराव पवार असतील, चाल बघा आता विलासराव पवार, सचिन पवार, जगदीश पवार, बावकी कुठं चालली मला तर काही कळत। मी इथं बावकी तिकडे पळती, बावकी उन्हाचे वाटेकरी असते माहितीये, पण ही असंच काय रे, बाकीची गेली तर मी समजू शकतो, परंतु अलीकडे प्रत्येकाला भावकीच त्रास द्यायला लागली। गमतीचा भाग जाऊ द्या, पण मला एकच सांगायचंय की ह्या सगळ्या पक्षप्रवेशाच्यामुळं निश्चितपणे स्नेहल किंवा आपला सगळ्यात मला सांगायचं की आपली पक्षाची ताकद ही कोकणामध्ये
वाढणार आहे, वाढलेली आहे. कार्यकर्त्यांचं बळ त्या ठिकाणी वाढलेलं आहे. कुठलाही पक्ष पुढे जायचं म्हटलं तर स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सांगितलं बेरजेचं राजकारण केलं पाहिजे. वजाबाजकीचं राजकारण करून कुणीच कधी पुढे जाऊ शकत नाही. आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, राजकीय जीवनामध्ये मी पण 35 वर्ष महत्त्वाच्या पदांवर कामं करत आलेलो आहे. कधी कुणी राजकारणामध्ये कायमचा शत्रू नसतो, कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो. काळानुरूप आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. शेवटी तुम्हाला जे काही तुमचं विजन आहे ते जर तुम्हाला राबवायचं असेल, लोकांच्यापर्यंत पोचवायचं असेल, शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचं असेल, अंतुले मुश्ताक भाई इथं बसलेले आहेत, अंतुले साहेब यार, अंतुले साहेब सांगायचे शेवटचा माणूस. त्याच्यामुळं ते खऱ्या अर्थाने शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याच्या करता सगळे आम्ही काम करतोय. त्याच्यात राष्ट्रवादीचा अतिशय उत्तम पद्धतीनं त्याच्यामध्ये पुढाकार असला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भावना आहे. आणि ते सगळं करत असताना सर्व धर्म समभाव, ह्यामध्ये जात पात धर्म, आता तुम्ही ज्या रायगडमधनं प्रतिनिधित्व करता तिथंच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. आज रायगड किल्ल्याच्या संदर्भामध्ये जेवढा काही निधी लागेल तो देण्याची आमची तयारी आहे. परंतु त्या काळातलं हेरिटेज काम करायचं म्हटलं तर तेवढे गतीनं तिथं करता येत नाही. आम्ही पण वरच्यावर तिथं येत असतो, भेटी देत असतो. पण बाकीच्या ठिकाणी आपण कसं एखादं काम 6 महिन्यात करून दाखवतो, 11 महिन्यात करून दाखवतो, 1.5 वर्षात करून दाखवतो. परंतु तिथं ते खालून दगड नेणं, त्या पद्धतीनं ते मांडणं, मी अनेकदा अनेकांशी बोललेलो आहे. पूर्वी तिथं तुमचे देशमुख ज्यावेळेस विभागीय आयुक्त होते प्रभाकर, त्यावेळेस देखील ते त्या कमिटीचे काहीतरी अध्यक्ष का काहीतरी होते. मी तेव्हा प्रभाकर देशमुख माझ्याकडे प्रांत होते, प्रांताचे ॲडिशनल कलेक्टर झाले, अशा पद चढत ते सचिव पदापर्यंत पोचले आणि नंतर रिटायर झाले. त्याच्यावर शेवटच्या काळात तुमच्याकडे होते. तेव्हा मी म्हणलं की प्रभाकरजी ते बाणसारख्या एका दुर्गम भागातनं, जिरायत भागातनं आलेलं व्यक्तिमत्व होतं. किंवा तुम्ही काय तुम्हाला निधी लागेल तो आमची द्यायची तयारी आहे, पण ते लवकर कसं काम होईल. त्यांनी पण प्रयत्न केले, पण मी मगाशी सांगितलं त्याला बऱ्याच मर्यादा पडतात आणि त्याच्यातनं ते काम अजून चाललेलं आहे, नाही असं नाही. आणि ते काम लवकर व्हावं अशी सगळी आमची भावना आहे. पण आज या ठिकाणी जो एक पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होतो, ज्यावेळेस मला कळालं, स्नेहल आणि बाकीचे सगळे सहकारी मित्र त्याच्यामध्ये हनुमंतराव आणि त्यांची सगळी टीम श्रेयस वगैरे या आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. खरं तर आपली विचारधारा एकच आहे, आपण काय फार लांबचे नाही आहेत. आपण एकत्र काम केलेलं आहे. उलट आत्ता स्नेहल ज्या पक्षाचं चिन्ह घेऊन उभं होती ती विचारधारा, तुमची विचारधारा त्याच्यात फरक होता, परंतु आपली विचारधारा एकसारखी आहे. आणि त्याच्यामुळं मला असं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आल्याचा तुम्हाला कुणालाही पश्चाताप होणार नाही. उलट इकडं तिकडं दुसरीकडं मधल्या काही काळामध्ये गेलेले आपल्याच पक्षाच्या जवळचे सहकारी पुन्हा मुख्य पक्षामध्ये आले, ह्या गोष्टीचं समाधान मला, मग ते घड्याळाकडे आले, ते राष्ट्रवादी पक्षाकडे आले, आपल्या सगळ्यांच्या बरोबर आले, ह्याचा निश्चितपणे अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. इथून पुढे देखील सगळ्यांच्यावर योग्य ती जबाबदारी त्या ठिकाणी टाकली जाईल, सोपवली जाईल आणि त्या निमित्तानं सगळेजण चांगलं काम करतील. जुन्या नव्या सहकाऱ्यांची मोठ चांगली बांधून आपल्याला काम करायचं आहे. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, रायगडचा सर्वांगीण विकास करायचा आहे, पक्षबांधणीचं काम करायचं आहे. रायगडनी आणि कोकणनी नेहमीच आपल्या राष्ट्रवादीला चांगली साथ दिली. एकेकाळी सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा ह्या भागामध्ये तटकरे साहेब आणि बाकीच्या सगळ्यांनी, दीपक केसरकर राष्ट्रवादीचा, सामंत उदय राष्ट्रवादीचा, भास्करराव जाधव देखील राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी होते, संजय कदम हा राष्ट्रवादीचा आमदार झालेला होता आपल्या दापोडीचा, असे किती, रमेशराव कदम, कितीतरी मान्यवरांची त्या ठिकाणी नावं घेता येतील. ह्या पद्धतीनं काही जण थोडेशा इकडं तिकडे गेले, परंतु पुन्हा आपला परिवार मोठा करण्याचं काम आपण सगळेजण मिळून करू. काय ती एकट्या दुकट्याची कुणाची ताकद नाही आहे, त्याला सगळ्यांचा
हातभार लागण्याची गरज आहे आणि आज तुमच्या सगळ्यांच्यामुळं तो हातभार निश्चितपणे आता चांगल्या पद्धतीनं लागेल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही। आणि 10 जून 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवाजी पार्कला स्थापना झाल्यापासून रायगड, कोकण आणि नवी मुंबईमध्ये पक्षाला एक चांगली साथ दिली। नवी मुंबईमध्ये देखील आपण बघितलं गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं मंदाताई म्हात्रे पण राष्ट्रवादीच्या महिलांच्या अध्यक्ष होत्या, तुम्हाला कोणाला आठवत असेल। अशा पद्धतीनं हे सगळं राष्ट्रवादीवर भरभरून प्रेम इथल्या जनतेने केलेलं आहे। प्रेमाची उतराई होण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देखील कोकणचा सर्वांगीण विकास करण्यावर आमचा सगळ्यांचा भर असतो आणि रायगडमधले रस्ते असतील, कोस्टल रोड असेल, पोर्ट असेल, आता पण मी बंदराच्या करता खूप चांगल्या प्रकारचा निधी हा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि तिथं वेगवेगळ्या कशा पायाभूत सुविधा करता येतील, जलवाहतूक कशी करता येईल। रत्नागिरीच्या एअरपोर्टला आता पैसे दिलेले आहेत। रायगडमध्ये आता नव्या मुंबईचा एअरपोर्ट आपण जून एंडला डोमेस्टिक फ्लाईट तिथं आपण सुरू करतोय आणि नंतर काही महिन्यांनी इंटरनॅशनल फ्लाईट सुरू करतोय। फार मोठा आवक जावक म्हणजे कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटून घेऊ नका, देशातले पहिल्या 5 एअरपोर्टमध्ये ते गणलं जाईल। एवढ्या मोठ्या प्रमाणावर मालाची पण आवक जावक आणि प्रवाशांची पण आवक जावक त्या ठिकाणून होणार आहे आणि ते पण आपल्या रायगडच्या परिसरामध्ये अशा पद्धतीनं ह्या रायगड जिल्ह्याला भरभरून निसर्गाने पण उधळण केलेली आहे। सगळं काही दिलेलं आहे। निसर्गाची उधळण तर आपण सगळे म्हणजे आम्हालाही त्या भागामध्ये कधी यायचं झालं तर एक समाधान वाटत असतं आणि तिकडच्या भागातले कुठलेही प्रश्न असले तर मला अर्थमंत्री म्हणून ज्यावेळेस ते माझ्या पुढे येतात त्यावेळेस त्या भागाच्या विकासाला कशी अधिकची गती देता येईल। मी नेहमी कॅबिनेटमध्ये सुनीलजींनी ऐकलेलं आहे, आजही मी सांगत असतो की बाबांनो त्याच्या संदर्भामध्ये आम्ही बाकीच्या ठिकाणी कापसाला पैसे देतो, आत्ता धानाला परवा काहीतरी 20 मोठी रक्कम मी धानाला दिली। मला वाटतं माझ्याकडनंच फाईल नाही 20,000 हेक्टरी तर 2 मॅक्झिमम आम्ही 2 हेक्टरीच देतोय कारण तसा छोटा शेतकरी असतो 40,000 रुपयापर्यंत, परंतु ती मोठी रक्कम जवळपास 1800 ते 2000 कोटी रुपये आम्ही त्या निमित्तानं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि काही भाग आपला ठाणे, पालघर इथं जिथं कुठं भात पिकतो तुमच्या इथं पिकतो पण त्या मानाने त्या ठिकाणी कमी असतो, अशा पद्धतीनं आपण देत असतो। पण इतर भागातनं कापसाला, कांद्याला किंवा सोयाबीनला किंवा ऊसाच्या संदर्भामध्ये अशा वेगवेगळ्या बाबतीमध्ये बरेच निर्णय होत असतात पण त्या दृष्टिकोनातनं आपल्या कोकणला तितकं मिळत नाही आणि म्हणून कोकणला भरभरून देण्याचा कटाक्षाने प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा असतो। त्यासाठी तुम्हा सर्वांची मला साथ हवी आहे, ती तुम्ही द्याल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही। आपला महाराष्ट्र हा शूरांचा आहे, वीरांचा आहे, संतांचा आहे, महात्म्यांचा महाराष्ट्र आहे, महापुरुषांचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा राजर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद अशा खूप मान्यवरांची नावं घेता येतील। महामानवांच्या विचारावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा सरकारमधली आणि राज्यातली पुढची पिढी वाटचाल करणार आहे। त्याच्यामध्ये काम करत असताना कुठल्या ध्येय धोरणाशी आपला पक्ष त्या ठिकाणी विचारांशी कधी तडजोड करणार नाही हे मी कटाक्षाने महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी असेल, सुनीलजी असतील किंवा बाकीचे आमचे सगळे जीवाभावाचे सहकारी असतील ते सगळे सांगत असतात आणि मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की विद्यमान सरकारमध्ये देखील काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं, विचार दरस पक्ष हिताशी, महाराष्ट्र राज्याच्या हिताशी कुठल्याही प्रकारची प्रतारणा हे आमच्या कुणाच्याच कडनं कदापि घडणार नाही याबद्दलचा पण विश्वास मी आपल्या सगळ्यांना मनापासून त्या ठिकाणी देतो आणि हा देत असताना खरोखरीच एक मनापासूनचे समाधान आहे, आनंद आहे। मी अनेकदा माणिकरावांच्या घरी तिथं आलेलो आहे
आणि त्यावेळेस एकंदरीत आमचं बोलणं चालणं किंवा सभागृहामध्ये किंवा इतर संघटनेच्या कामामध्ये नेहमीच आम्ही एकमेकाला अतिशय आपलेपणाने त्या ठिकाणी वागणूक देत होतो. आज पुन्हा एकदा ती जबाबदारी माझ्यावर, सुनील तटकरेजींच्यावर, बाकीच्या सगळ्यांच्यावर आलेली आहे. आज आमचे कर्जतचे नारायणराव डामसे माजी जिल्हा परिषदेचे सभापती यांचाही पक्षप्रवेश आहे. मध्ये खरं तर काही सहकारी मित्र अनेक जण अक्षरशः आमदार होता त्या ठिकाणी राहिले आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे लाडकी बहीण. लाडक्या बहिणींनी महायुतीला अशी का साथ दिली त्याच्यावर बाकीचे कुणाकडे लाडक्या बहिणींनी लक्षच दिलं नाही. मग त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी लाडक्या मुली देखील पराभूत झाल्या. ते असं एकंदरीत चित्र आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आम्ही ज्या काही लोकसभेला आपल्याला तसा बघितलं तर सेटबॅक बसलेला होता आणि विधानसभेला मात्र तो संपूर्ण जे काही अपयश आहे, आम्ही नेहमी म्हणत असतो अपयशाने खचून जायचं नसतं, नाउमेद व्हायचं नसतं, पुन्हा जोमाने कामाला लागायचं असतं. तशा पद्धतीनं पुन्हा आपल्या कोकणच्या परिसरामध्ये फक्त रायगड नाही पण सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नवी मुंबई ह्या सगळ्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याचं काम आपण सगळेजण त्या ठिकाणी करूया. तो थोडंसं काही बाबतीमध्ये काही ठिकाणी काही प्रश्न आहेत, मी नाही म्हणत नाही, कारण सरकारमध्ये भाजप पण आहेत, सरकारमध्ये शिवसेना पण आहे, सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण आहे. काही ठिकाणी स्थानिक राजकारणामध्ये वेगवेगळ्या दोन पक्षांचं एकमेकाच्या मध्ये मतभेद आहेत तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये. ही पण वस्तुस्थिती आहे. पण आता आपल्याला सगळ्यांना उद्याच्या, कारण लोकसभा आणि विधानसभा काय आता लवकर नाही आहेत, विधानसभा 5 वर्षांनी, लोकसभा 4.5 वर्षांनी. आपल्याला सगळ्यांना आता लक्ष द्यायचं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्या ज्या काही निवडणुका येणार आहेत त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्या विचाराचे कसे सदस्य निवडून येतील, आम्हा लोकांना खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री करण्याच्या करता जो पक्षाचा कार्यकर्ता राबलाय, झटलाय, त्यांनी कष्ट घेतलेत, त्यालाही संधी मिळाली पाहिजे. सत्तेचं विकेंद्रीकरण करत असताना ह्या ठिकाणून ज्यावेळेस कार्यकर्ता पुढे येतो, इव्हन इथं आता सुनील तटकरे बसलेले ते पण जिल्हा परिषदेतनंच पुढे आलेले आहेत. विलासराव देशमुख देखील ग्रामपंचायतीचे सरपंच होते, तिथनं मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. आर पाटील तर जिल्हा परिषदेचा, तुम्हाला जुन्या लोकांना आठवत असेल, एक बैलाची खूण होती, 1979 सालची गोष्ट. पवार साहेबांनी समांतर काँग्रेस काढलेली होती, पुलोचं सरकार केलेलं होतं. तेव्हा त्या टीमला 12 वर्ष मिळाली. 79 नंतर थेट 92लाच निवडणुका झाल्या. ते मध्ये काही ना काही कारणाने निवडणुका पुढे गेल्या होत्या. सांगायचं तात्पर्य की अनेक सभागृहातले आमदार, लोकसभेचे खासदार हे तालुका पंचायत, जिल्हा परिषदेचे सदस्य होत त्यापर्यंत पोचले. काही नगरपालिका, महानगरपालिकेचे सदस्य होत त्यापर्यंत पोचलेले आहेत. आणि त्याच्यामुळं आपल्याला सर्व जाती धर्माच्या सहकारी मित्रांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जास्तीत जास्त नव्या चेहऱ्याच्या तरुण तरुणींना बरोबर घेऊन आपल्याला आपली संघटना, आपला पक्ष हा अधिक मजबूत त्या ठिकाणी करायचा आहे. मलाही या गोष्टीची जाणीव आहे की भाषणं करून प्रश्न सुटणार नाही, भाषणाने आपण विचार मांडू शकू. आपण आता सभासद नोंदणीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हातामध्ये घेतला आहे, तोही व्यवस्थित राबवायचा आहे. त्याच्यात पण तुमचं योगदान पाहिजे, तुमचं सहकार्य पाहिजे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या व्यक्तींनी पण, तिथं डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, व्यापारी असतील, किंवा छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यवसायधारक असतील, किंवा अतिशय साधा व्यवसाय करत असताना टॅक्सी चालवणारा, रिक्षा चालवणारा, दिवसभर काही विक्री केल्यानंतर संध्याकाळी चूल पेटवणारा, असाही गाडी वगैरे चालवणारा, असेही आपल्याला त्याच्यामध्ये सभासद करायचे आहेत. आणि कुणाला या पक्षामध्ये काम करत असताना हा पक्ष आम्हा लोकांचा विचार करत नाही अशा प्रकारची भावना ही मित्रांनो कदापि कुणाच्या मनामध्ये येता कामा नये. ह्या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे त्या ठिकाणी जाऊया. आणि त्याच्यातनं आमचे नारायणराव डामसे आणि इतर पण सहकारी मित्रांनी एक चांगला निर्णय
त्यामध्ये घेतला. जयवंती हिंदुळा ह्या पण कर्जत तालुक्यामधनं पुढे आलेल्या आहेत. मला हे आठवत आहे, आम्ही ज्यावेळेस लहानपणी किंवा राजकारणात आलो तर त्यावेळेस पण आम्ही 30-35 वर्षापूर्वी बघितलं, एकेकाळी इथं शेतकरी कामगार पक्ष एक ताकदवान पक्ष म्हणून ओळखला जायचा. काही जागा पण 2-3 जागा तर रायगड जिल्ह्यामध्ये आरामात त्या निवडून यायच्या. एक सांगोल्याला निवडून यायची, एक ते संपतराव पवार का कोण कोल्हापूरला त्या ठिकाणी निवडून यायचे. असे ठराविक इकडं देशमुख पण परभणीमध्ये निवडून यायचे. असे एक ठराविक भागामधली पॉकेट्स होती. परंतु नंतरच्या काळामध्ये आता स्वर्गीय म्हणजे एन डी पाटील साहेब राहिले नाहीत, दिबा पाटील साहेब राहिले नाहीत, अनेक मान्यवरांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. आता मधी मीनाक्षीताई पण आपल्याला सगळ्यांना सोडून गेल्या. त्या पद्धतीनं आता त्याही ठिकाणी काम करणारे, जसं आज नारायणराव डामसे आणि जयवंती हिंदुळा हे तसं बघितलं तर पूर्वी शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करणारे मान्यवर, आणि आज तिथं त्यांना तसं बघितलं तर त्या लोकांना पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसा जवळचा पक्ष. कारण आपण अनेकदा शेका पक्षाची युती करून किंवा आघाडी करून अनेक प्रकारच्या निवडणुका लढवलेल्या आहेत. काही ठिकाणी आपण एकमेकाच्या विरोधात पण रायगड जिल्ह्यामध्ये लढलेलो आहे. हेही मी गोष्ट नाकारत नाही, पण या पद्धतीचं एकंदरीत राजकारण आहे. आणि म्हणून नवीन लोकांना आपण आपल्याबरोबर जोडण्याचा, आपल्याबरोबर आणण्याचा हा निश्चितपणे आत्ता जसा प्रयत्न सगळ्यांनीच मिळून केलेला आहे. मग त्याच्यात अनिकेत असेल, त्याच्यामध्ये आदित्य असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील, आणि त्याच्यातून स्नेहलनी, हनुमंतरावनी आणि श्रीयशनी आणि त्यांच्या सगळ्या मान्यवरांनी पण थोडा विश्वास आमच्यावर दाखवलेला. मी सगळ्या माझ्या महाड, पोलादपूर, कर्जत, माणगाव ह्या सगळ्या भागातल्या रायगड जिल्ह्यातल्या लोकांना सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आज जो काही निर्णय स्नेहल सकट सगळ्यांनी किंवा नारायणराव सकट सगळ्यांनी जो घेतलेला आहे, त्यामध्ये तुम्ही आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठंही आम्ही तडा जाऊन देणार नाही, कुठंही अंतर पडून देणार नाही. तुम्ही हक्कानी कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी सांगा, आम्ही हक्कानी तुम्हाला त्याबद्दल त्या ठिकाणी सांगू. आणि ह्या पद्धतीने एक परिवार म्हणून आपण आपल्या रायगड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याचं काम करूया. आज तुम्हा सगळ्यांना म्हणजे नारायणरावांना पण, तसंच स्नेहल, हनुमंतराव, श्रीयश आणि बाकीच्या सर्व जे आज पक्ष प्रवेश करणारे त्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खुलेपणाने, दिलदारपणाने प्रवेश देण्यात आलेला आहे, अशा पद्धतीनं मी जाहीर करतो. आणि बाकीच्यांचा लवकरच एप्रिल महिन्यातच तारीख एक ठरवून तिथं एक मोठा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेऊया आणि त्या पद्धतीनं अधिक जोमाने आपण सगळेजण कामाला लागूया, अशा प्रकारची तुम्हाला आव्हान करतो, विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.